बीड सिटीजन लाईव्ह अपडेट. अंतरवाली सराटी येथील मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मराठा सेवकांचा अपघात झाला. या अपघातात संतोष माने आणि बिभीषण मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्याशी देखील त्यांनी उपचाराविषयी चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, गंगाधर नाना काळकुटे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आदी उपस्थित होते. पहा काय म्हणाले मनोजदादा जरांगे पाटील. दोन्हींचे पण ऑपरेशन झाले. डॉक्टर साहेब काळे साहेब आणि घरचे साहेब पण होते. आता त्यांनी सांगितलं की एकदम तब्येत आता व्यवस्थित आहे. त्यांचे दोन्हीचे पण ऑपरेशन झाले. बरं झालं. तब्येती त्या बांधवांच्या चांगल्या झाल्या. इथून पुढच्या काळात आपल्या बांधवांनी प्रवास करताना दमानं करत जा, गडबड नको करायची. शेवटी काय असतं, पाठीमागं कोणी नसतं. आपलं जीवन आपल्या लेकराबाळासाठी आपल्याला द्यायचं असतं. म्हणून पुढच्या काळात बांधवांनी काळजीपूर्वक प्रवास करत जा. एक बांधव आपले त्या अपघातामध्ये एक्सपायर झालेत इंदापूरचे. तर 15 तारखेला आम्ही सुद्धा 6 वाजता सायंकाळी तिथं त्यांच्या भेटीसाठी सांत्वनपर भेटीला त्या कुटुंबाला भेटण्यासाठी जातो. पाटील, आपल्या आंदोलनानंतर मी आत्ता 10:30 वाजता सकाळी घरून बोललो की कालच्या कॅबिनेटमध्ये काय झालं. विखे पाटील साहेबांना आणि लाड साहेबांना सुद्धा की काल झालेल्या कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय सूचना दिल्या गेल्या. तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही 22 तारखेनंतर म्हणजे 17 तारखेची एकदा विधान परिषदेची निवडणूक संपली की जी SOP काढली त्या SOP प्रमाणे हैदराबाद गॅजेट प्रमाणे सगळ्याला कुणबी प्रमाणपत्र वाटायची कारवाई करतो. आत्ताच 10:30 वाजताच बोललो की सूचना दिल्यात का, आणि बाकीच्या विषयात सुद्धा कामं चालूच आहेत. हैदराबादचं गॅजेटनुसार 22च्या नंतर सुरू करतो म्हणून सांगितलं त्यांनी, कारण 17पर्यंत आचारसंहिता असल्यामुळं एखाद्या वेळेस कलेक्टर उपलब्ध होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहीत नाही, ते जे बोलले ते तुम्हाला खरं सगळं सांगून टाकायला लागलो. आणि आयुक्त पण थोडेसे त्याच कामात बिझी असल्यामुळं मी तरी एवढं बोललो, मराठवाड्याचा विषय असेल तर आमच्याकडे तर बिनविरोध झाला असं म्हणते. मग आयुक्त आणि कलेक्टर साहेब नेमके बिझी गुंतलेत कुठं, पण ते म्हणले ठीक आहे, तरी पण आचारसंहिता राज्यासाठी आहेच. तर त्या दृष्टिकोनातून 17च्या नंतर 22च्या आसपास आम्ही ते काम सुरू करतो. आता राहिलं 17 संस्थांचं, त्याचाही आता ते अभ्यास करतायत. त्याचा इतकंच हलक्यात घेतलं ना, वारंवार आम्ही आंदोलनच करायचं. आम्ही वारंवार मग त्यावेळेस त्यांनी थोडीशी हालचाल करायची आंदोलनाच्या वेळेस. तर मग मी जाहीरपणानंच सांगतो, विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब पुढचा काळ जड जाईल बरं का. कारण मी समाजाच्या हालापेष्टा नाही बघू शकत. तुम्ही जर वारंवार नुसतं बोलवतच राहणार तर हे मात्र चालणारच नाहीये. तुम्हाला पुढचा काळ मग जड जाईल. आणि त्याच्याही पुढचं जर ठरलं तर आमच्या समाजाचा, मराठा समाजाचा अपमान आणि अवमान जर वारंवारच करत राहिले तर मी 2029ला मराठ्याचा अपमान करणाऱ्याला खूप जणाला पाडी. हो, मी जे बोलतो ना, मला इतकी मग राग आणि तिडक येतो की हे समाज त्याचा हक्काचा असो त्याला दिलं जात नाही मराठा समाजाला. आता हैदराबाद गॅजेटच्या नोंदी आहेत तरी दिल्या जात नाही म्हणलं राग येणारच. 17 संस्थांचा JR आहे, गॅजेट आहे, त्याचा JR काढत नाही, राग येणारच. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणबी प्रमाणपत्र देणार नाहीत म्हणले तर राग येणारच ना मला. तुम्ही कोणाला घेऊन करत नाहीये. तुम्हाला म्हणतो की तुम्हाला OBCचं काढून आम्हाला द्या, अजिबातच म्हणत नाहीयेत आम्ही. आमचं आहे ते तर द्या. 58 लाख नोंदी, त्याचे कोणबी प्रमाणपत्र द्या, त्याचे दिले त्याचे व्हॅलिडिटी आता ऍडमिशन आहेत, रोखू नका हे सांगणं. आता एक परवाचाला असा विषय झालाय, आता ते खरं आहे का खोटा मी आणखी 2-3 दिवस बोलत नाही त्या विषयावरती. वडवणीला नोंदी सापडल्या मोडी लिपीचे, आणि तिथला कोण तहसीलदार आहे वडवणीचा, आणि कोणीतरी सोनिका स्वामी काहीतरी नावाचा एक अधिकारी बीडला काय ते आहे कोणीतरी. आता मी ते सांगितलंय करा, नाही केलं तर मग चौकशीच्या फेऱ्यात ह्या दोघांना पण घेणार. त्यांनी त्या NIC अपलोड केलेल्या नोंदीच उडविल्या. म्हणजे तुम्ही मोडी लिपीच्या असणाऱ्या उडविला तिथं आता 2000 लोक आहेत, म्हणजे 200 कुटुंबाचा वाटोळा करायला तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला कोणी अधिकार दिला देऊ. मोडी लिपीच्या असणाऱ्या नोंदी तुम्हीच सापडलेल्या, आणि तुमचेच कोण सोनिका स्वामी कोण आहे, आणि ती एक दुसरा तहसीलदार, एक बीडचा हा स्वामी का सोनी कोणीतरी, आणि वडवणीचा तहसीलदार, ह्यो जर अपलोड केलेल्या त्यांना शेवटच्या जर नोंदी उडवत असेल तर मराठीवर तुम्हाला अन्याय करायचा का. तर 200 कुटुंबाचं वाटोळ व्हायला थोड्या तिरक्या नाही भाऊ, 200 कुटुंबाचं, आणि तिथं 2000 लोक आहेत त्या आडनावाचे, आंबोरे आडनावाचे. तुम्हाला कोणी अधिकार दिला उडवायचे ते. म्हणजे हे सुद्धा मी आता उपसमितीला सांगितलंय आज
मी आता ही विषय बावनकुळे साहेब सुद्धा कानावर टाकणार आहे, कारण त्यांच्याबद्दल थोडंसं मला ऐकायला आलं होतं, ते खरं खोटं असं ते नंतर बोलेन मी त्या विषयावरती. परंतु मला तरी वाटतं की बावनकुळे साहेब असं काही करतील वाटत नाही. आणि विखे पाटील साहेब सुद्धा, यांना दोघांनाही सांगितलंय मी की त्या नोंदी पुन्हा अपलोड झाल्या पाहिजेत, नसता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहेत. कारण मी एकदा आंदोलन करून गप नाही बसत बघा, भरोसा नाही ठेवत. मी आता थोडे दिवस वाट बघणार, मग खूप. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.